मिटकरी आपल्या बरोबर आहेत। अमोल मिटकरी जी, प्रशांत कोरटकर यांच्यावरती सातत्याने तुम्ही टीका टिप्पणी करत होतात की आज पण कुणाल कामराचा विषय घेऊन राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांचे विषय मागे नाही पडले पाहिजे म्हणून आता प्रशांत कोरटकर यांना तेलंगणामधून अटक केली जाते। त्याला अटक झाली का कन्फर्म प्रश्नार्थक चिन्ह होतं की तेलंगणामध्ये तो भामटा लपल्याचं कळतं। तब्बल 25 फेब्रुवारी ते 25 मार्च म्हणजे आजची 24 मार्च आहे, 1 महिना हा भामटा फिरत होता आणि आता तो तेलंगणामध्ये अटक झाल्याचं मला प्रसारमाध्यमातून समजतंय। इतक्या उशिरा त्याला अटक झाली, पण अटक झाली हे महत्त्वाचं। आता तात्काळ त्या भामट्याला जेरबंद करा, त्यावर देशद्रोहासारखे कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजे, तो मोकाट सुटता कामा नये आणि त्याचा भाऊ राहुल सोलापूरकर हा सुद्धा मोकाट राहता कामा नये। उशिरा का होईना तेलंगणा पोलिसांनी जर त्याला जेरबंद केलं असेल किंवा पकडलं असेल तर पोलीस प्रशासनाचं मी आभार व्यक्त करतो। मात्र तो भामटा लवकरात लवकर जेरबंद होऊन त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। दोन्हीकडे FIR होतात, कोल्हापूर आणि त्याचसोबतच नागपूरमध्ये FIR होते आणि ह्या दोन्ही FIR प्रशांत कोरटकरांच्या विरोधात होतात आणि त्यात देखील प्रशांत कोरटकर इतके दिवस गायब असतो, तो पोलिसांच्या हाती सापडत नाही। हेच काय म्हणता येईल की नागपूर पोलिसांच्या एकंदरीत कार्यप्रणालीवर मी सुरुवातपासून प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। प्रशांत कोरटकर चंद्रपूर आणि तत्सम परिसरामध्ये असताना सुद्धा त्याला अटक का केले गेले नाही? तो जर त्याला पोलीस प्रोटेक्शन होतं तर तो नागपूरमधून नागपूरच्या पोलिसांच्या नाकावर टिचून तो तेलंगणाला गेला, म्हणजे हैदराबादमध्ये गेला। हे सगळ्या घडामोडी फार संशयास्पद आहेत। तर इतका उशीर झालाय, आता उद्या त्याला कोर्टात हजर करतील आणि कोर्टाने जर त्याला जामीन मंजूर केला तर परत तो मोकाट सुटेल। त्याच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। जसं कामराबद्दल देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा असं सभागृहामध्ये एकमुखानं मागणी झाली, सर्वांनीच केली, विरोधी पक्षनेत्यांनी पण सर्वांनीच केली, तसं हा भामटा प्रशांत कोरटकर हा सुद्धा कडक गुन्ह्याखाली हा आत असला पाहिजे। याला जर उद्या जामीन देऊन हा तात्काळ सोडला तर आणखी पोलिसांवरचा विश्वास उडून जाईल। राज्यात तो अनेक दिवस फिरत होता असं देखील म्हटलं जातं, तुम्ही देखील दावा केलेला की तो चंद्रपूरमध्ये होता, परंतु राज्य पोलिसांचं हे अपयश नाही आहे का गृहमंत्रालयाचं की तो इतके दिवस मोकाट होता? ते मी वारंवार आम्हाला जी माहिती भेटली तो ताडोबात होता, तो कुठेतरी याच्यामध्ये होता आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, ही माहिती आपण वारंवार प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समाजासमोर आणली। पण नागपूर पोलिसांचं मी अपयश म्हणतो, गृह खातं याला अपयश आहे असं म्हणत नाही। आता जरी मुख्यमंत्री नागपूरमधले असले तरी काही पोलिसांचे त्याच्याशी आर्थिक व्यवहार असू शकतात, त्यामुळे त्याला मोकाट सुटायला रान भेटलं आणि म्हणून त्याची हिंमत तेलंगणापर्यंत झाली। जर तो तेलंगणाला गेला, एक तर तो बाय रोड गेला, एक तर तो हवाई मार्गे गेला तर मग त्या ठिकाणी त्याच्या सुरक्षा व्यवस्था म्हणजे त्याच्या घराच्या भोवतीची सुरक्षा व्यवस्था होती, त्यांचं लक्ष का नव्हतं? पोलिसांनी त्याला का टिपलं नाही? आणि आता तो इतक्या 1 महिन्यानंतर सापडतोय, हे मला असं वाटतं नागपूर पोलिसांचं फेल्युअर आहे। एक शेवटचा प्रश्न, प्रशांत कोरटकरला आता अटक झाली आहे, परंतु राहुल सोलापूरकर जो सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती टिप्पणी करत होता, त्याच्यावरती अद्याप देखील एकही गुन्हा दाखल नाही। मी म्हणून म्हणतो की प्रशांत कोरटकर 1 महिन्यानंतर आता हाती लागतोय आणि राहुल सोलापूरकर हा मोकाट आहे, त्याच्यावर सुद्धा असाच गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे ही सरकारकडे आमची मागणी आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अमोल मिटकरी होते आणि उत्तमराव जानकर होते, त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर आता कुठेतरी प्रशांत कोरटकर यांच्यावरती कारवाई झालेली आहे आणि आता त्यानंतर आता राहुल सोलापूरकर हा देखील वाचला गेला नाही पाहिजे आणि त्याच्यावरती देखील लवकरात लवकर कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्यासोबत बोलताना केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।